यूट्यूब चॅनल हांव आतां कामर खातन ज्या जाग्यार STP प्लांट आहा, सेवेज ट्रिटमेंट प्लांट, थंयसर आमी येयल्लेले आहा. आमचे बरोबर म्हापसा पुलीस आहात, तशेंच म्हापसा फायर फायटर येयलेले आहात. जालें कितें, खूब लोकांच्यो कंप्लेनी गेल्यो. म्हाका सुद्दां फोन येयलो की सबंद डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, मागीर हायवे, तार जंक्शन सगळ्याक कॅमिकलाचो वास येता म्हणून. म्हापसा पुलिसांनी मागीर सोदून फायर ब्रिगेड सोदून वास येता करून लास्ट माहिती आमी आतां हांगासर पावलेले आहा. हो जो आतां प्लांट आहा, STP प्लांट आहा, थंयसर पावलेले आहा. थंय तेंच्यांनी उजो घातला. उज्यान तेंच्यांनी कितें खुबशे कितें जळटा भितर कितें तें कळना. पयलीं जेन्ना आमी येयले तेंकां विचारलें तेन्ना म्हणटा तो एम्प्टी कॅमिकलाचे डबे घातलेले. मागीर तो ना म्हणटा जेन्ना व्हिडिओ चालू केले तेन्ना कितें. आतां फायर ब्रिगेड आतां ते उजो भितर हाडलेले आहा, उजो पालोवपाक. तो सबंद आजून पर्यंत सुद्दां वास मारता. आतां असो वास येता जो हो उजो आतां पावलो की हांगा उबें रावंक जायना. आमी आतां मास्क घातला तरी तो आमकां त्रास जाता. आतां हेंच्यांनी कितें पेटयलां तें आमी नको. हेंचे लोकांनी ह्या कांय सारकें सांगिनात. सगळ्या लोकांक त्रास करून उडयला हो सेवेज ट्रिटमेंट प्लांट म्हापशा कामर खातन. अभी देख लो कौन सा बात आ रहा है. अभी कौन सा बात आ रहा है देख उधर. हो सांगतालो पयलीं आपण केमिकलाची एम्प्टी म्हणून. आतां सारकी सांग रे इधर आ रे. अभी कौन सा बात आ रहा है देख. ह्या लोकांक कांय जायना सांगासर. मागच्या लोकांक त्रास जाल्लो आहा. कितल्याच लोकांच्यो कंप्लेनी येयल्यो. होय हांगा रावंक जायना. आतां आमी रावले हांगासर. फायर फायटर वता ऑक्सिजन लावन आतां वयता पळय फुडें. आतां तर दोळ्यांमध्ये त्रास जाता. दोळ्यांमध्ये त्रास सांगलो. जमा था। हाँ डालिया कुछ तो गांजा डाला बाद में ये चोट क्या डाला था उसमें. क्या वो जो केमिकल चून में केमिकल था. कौन था. चून जो दीवार से लिपटा ना चून. चूना चूना हाँ चूना से केमिकल था. चूना का मेरे. हाँ चूना और केमिकल या चूना केमिकल तो मिलके था जो दवा में. दो मिलके था. हाँ दवा में. हाँ वो आग में डाला. हाँ उधर से डाल के तो आगे लगा दिया था. वो केमिकल किस में यूज होता है. उसमें जमा था और दवा भी हो उधर से. नहीं वो केमिकल जो है ना वो किस वजह से यूज होता है, कहाँ पे यूज होता है वो.
उसका वापर कैसे क्या होता है? किसके लिए है वो चून 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 से जो दीवार से लिपटा ना चून, हाँ वो चून का साथ में मिला के डोबा में भरा था, ओके। यहाँ जमा था। वो आग में डाला। हाँ वो क्या था? केमिकल बोलता है मारो कौन सा चूना में? केमिकल नहीं था, वो डब्बा पर नहीं पड़ा हुआ था। हाँ। वो खराब हो गया था। वो हाँ, क्या था डब्बे में? वो क्या काला कलर का कुछ तो था, पता नहीं। वो इधर पड़ा हुआ था, कचरा बन गया था, वो कचरा ही जला रहा था और कुछ नहीं है। कचरा वो प्लाई वगैरह में शटर में लगता है, वो सब मतलब ये खराब हो गया था पानी लग के। इतना अभी सब जगह बांस मारा बोले तो कौन सा केमिकल है वो? वो थोड़ी ना होता केमिकल या कचरा, उसको कुछ तो था, वो पता नहीं मेरे को। वो तो लेबर लोग साफ कर उधर ही जला दिया। अब वो थोड़ी ना केमिकल आ रहा, सब कुछ है होता तो हम लोग उधर नहीं यूज कर सकते थे। वो कुछ नहीं हुआ सब। कैसा बास आता? अभी देख कैसा बास वो आता तो है। धुआं निकले तो बास मारे, बाद में इसलिए पूरा जला दे रहे थे हम लोग। आता आमकां कौन्सिलर तारक आरोलकाराचो फोन येयलो आनी फायर ब्रिगेडीक की त्या शेटयेवाड्या आमच्या शेटयेवाड्याचे सगळ्यांक त्रास जाला म्हणून दोळे दोळोंक लागले, वासान त्रास जालो। तेंच्यांनी सगळ्या लोकांक त्रास करून उडयला हांगासर कितें तर घालून, कसलें तर केमिकल दळून हांगासर अख्ख्या हायवेचेर तार जंक्शन, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, शेटयेवाडो सगळ्याक इफेक्ट जालो। सामकी डेंजरस वास। हांव हांगासर आहा, म्हाकाच खबर आहा कितें जाता म्हाका हांगासर तें आतां। आमी मास्क लावन रावले म्हणल्यार मास्काचो सुद्दां कांय उपयोग जायना हांगासर। आतां उदक कंप्लीट पावलेलो आहा आमच्या म्हापसा फायर फायटरांनी। तें एक बरें काम केलें। तांकां आतां खूब त्रास जालो पळय, ऑक्सिजन लावचें पडलें लास्ट, फुड्यान रावंक जायनासलें, इतलो त्रास जातालो हांगासर। एक पावलेलो तें बरें जालें। थंय म्हापसा पुलिसांनी ओदूच्यान भोंवन लास्ट हांगा सोदून काडलें, तशेंच फायर फायटरांनी। ताका लागून दोगांचें देव बरें करूं म्हणटा म्हापसा फायर फायटर तशेंच आमचे म्हापसा पुलीस। आमच्या फुड्यान तेंचो इंचार्ज STP प्लांटात। तो इंचार्ज आहे, तो पण येता? इंचार्ज नाही साहेब, हा. मी आपलं ते लेबरचं वगैरे त्यांना क्लिनिंग वगैरे करून सांगितलं। बाकी जरा झाडू वगैरे मारला, साफ वगैरे क्लिनिंग केलं आणि कचरा बिचरा होता ना त्याचा, तो त्यांनी आणि प्लास्टिक आपले पाईप असतात बघा, ते पाणी मारायचं पाईप असते, त्याचे जे जुने तुकडे झालेले ना ते पण त्या कचऱ्याचं होते। आणि त्यांनी काय केलं, ते कचरा जरा थोडं जाळला आणि त्यामुळे ते आणि तिथं काहीतरी पेंटचं काहीतरी ते होतं डब्बा वगैरे काहीतरी, ते पण त्यांनी ते कचऱ्यात घेतलं आणि ते खराब पेंट झालेलं। हो, कचरा जाळायचं म्हणजे ते कसं आहे, हो ते हँडवर आम्ही इथं कचऱ्याचं हेच करतो साहेब, जाळत नाहीये। सांगता तसं जो पाईपचा जो हा ते कचरा आहे, होते तुकडे तिथे त्यांनी लेबर जाळले, हो त्याचा हा वास नाही आहे आणि हा- त्याचं ते हा वास इथून हा. 2 ते किलोमीटर आता 2.5 वास साहेब, आता किलोमीटरपर्यंत गेलेला तुम्ही आहे। प्लास्टिकचं काय झालं तर ते वास होतो। त्यामध्ये डोळे असं हे होत नाही ना, नाही डोळ्यांचं नाक नाही हे साहेब, होत डोळ्यांना नाही. त्रास नाहीये। किती त्रास झाला ते प्लास्टिकचे पाईप आणि ते तुकडे होते आपले, हा असतो ना प्लायचे तुकडे वगैरे, आता हे शेल्डिंगचं मॉडेल प्लायचे तुकडे पण होते, नाही, ते याच्यामध्ये सर्व काहीतरी ते आहे. जाळले त्यांनी आणि ते कचरा होता। काहीतरी तरी मी आहे त्यांना याच्यामध्ये. संध्याकाळी काय केलेलं, लेबरला सांगून की बाबा ते पाणी वगैरे मारून ते बंद करा म्हणून सांगून घे, आणि नंतर हवेने परत तर काय जास्त झालं असलं ते परत त्या हवेने ते झालं असणार संध्याकाळी, असं झालं सर। ही आता आपलं काय हे केमिकल अजून इकडे केमिकल नाही, साईड हे- साईड चालू हे नाही इकडे, आम्हाला त्यामुळे केमिकल हा विषयच नाही इथे, कारण साईड पण अजून चालू झाली नाही इकडे का काय नाही, एवढा वास कसला? केमिकल अजून इश्यू पण नाही ना, केमिकल साईडवर अजून आलेच नाही केमिकल इकडे साईड, कारण प्लांट पण अजून रेन्यू चालू नाहीये, कारण प्लांटचा इश्यूच नाही। जे STPचं नाही. ट्रीटमेंट नाही केमिकल ट्रीटमेंट नाही, केमिकलची नाही सोडलेले नाही ना, नाही नाही साहेब, केमिकल काहीच अजून आलं नाही इथं साईडवरती, ट्रीटमेंटचं पण केमिकल नाही आलं, आणि इकडचं अजून कुठलं बाहेरचा इश्यू काय म्हणजे केमिकल मागवलं आणि ठेवलंय स्टॉक केलाय असं पण काही नाही, अजून केमिकल हा प्रकार इथं आलाच नाही, केमिकलच आलं नाही अजून, प्लॅन पण अजून रेन्यू चालू झाला नाही। ते कसं होतं साहेब, जे जुने ते काहीतरी खराब झालेलं मटेरियल तिथं पडलेलं, त्याच्यामुळे ते आणि प्लास्टिकचा वास झाला, बाकी काय नाही। यापुढे तुमच्या लेबर केमिकल तर नाहीच आहे। अशी हा आग घालायची नाही। नाही मी संध्याकाळी जाताना सांगितलं पाणी मारून ते विझून टाका म्हणून, आता त्यांना त्यांनी विझवलं काय, instructions पाणी मारलं आणि ते हवेने परत काहीतरी थोडं जास्त झालं विजोरी असणार। फायर ब्रिगेडने हा मग ते आता त्यांनी फायर ब्रिगेड बोलवलं, 12:30 एवढी मोठी काही हे नव्हतं साहेब, थोडंसं आग लागली असते ते पण ते मी विझून टाकलेली,
थोडंसंच होतं. तुम्ही सिरियसली घेत नाही हा विषय. सिरियसली विषय साहेब 2.5-3 सांगताय की किलोमीटर तुम्ही पण बघा ते पोहोचलेला आहे. बाजूचा पोर्शन त्यांनी क्लीन केला, झाडू मारलाय आणि ते जमा केला होता मी तिथे. म्युन्सिपाल्टीला उद्या हा. सकाळी इन्फॉर्म करणारच आहे. हा हा इथे येऊन काय ते action घ्या केमिकल आणि हा नाहीये. मी सांगेन त्यांना आमच्या MI ला आणि स्टाफला हा. याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला पाहिजे. का तुम्हाला आग घालायची काहीच परवानगी नाही नाही आग नाही कचरा साहेब, जाळायचा नाही आता. कचरा म्हणजे त्यांनी कसं लेबरने म्हटले की आता हा एवढे ह्याच्यात म्हणून थोडस त्यांनी काहीतरी तुम्ही बोलवा पेटवलं. ना म्युन्सिपाल्टीची गाडी बोलवा ना, घेऊन जाणार. त्याच्यामुळे आपण नाहीतरी कचरा आपण उचलून तिकडे नेऊन टाकतो असं काय कुठे टाकता तुम्ही कचरा? आपल्या पाठवून हायवेवरती? स्टॉकचं सर्व इथंच आहे. पाठीमागे नदी आहे ना, तार रिव्हर. स्टॉक शेवळे साहेब, स्टॉक इथे टाकून देतो आपण, कचरा काय झाला तर स्टॉकला ठेवून देतो तुमची बस. केअरलेसपणा. नाही स्टॉक ठेवतो साहेब, जाळत नाही. प्रॉपर ठेवायचा आहे ना, प्रॉपरच स्टॉक आहे ना पण साहेब. प्रॉपर त्यांनी ठेवायचा. लेबरला काय वाटलं की हे केलं म्हणून त्या स्टॉक मधलं काहीतरी केमिकल नाही, जाळलं असणार. केमिकल आलंच नाही तर साईडवर, केमिकल आहेच नाही साईडवरती. कसलं वास. नाही ते प्लास्टिक वगैरे तुकडे मी सांगतो ना, आपण पाणी मारतो बघा ते पाईपाचे, ते तुकडे जुने आपण वापरलेले होते नाही तर ते तुकडे तिथं होते त्याच्यात त्या कचऱ्यामध्ये, त्याने ते झाडू मारताना ते जमा झाले होते त्याच्यात. असा वास हा. एवढा. आणि ते प्लॅन्ट वगैरे पेंट वगैरे काहीतरी जुना पडलं होतं काहीतरी एकदम, मग त्याच्या तिथं त्या असणार स्टाफने साहेब. सांगितलंय फायर ब्रिगेडना पोलिसना की पेंटाचे डबे आम्ही जाळे, पण नाही तसं वाटत नाही काय. पेंटचे बघूया, उद्या केमिकल सकाळी, नाहीये आमची staff बरोबर, येणार पण केमिकल municipality. नाही साहेब, केमिकल तुम्ही बोलताय ना, केमिकल हा नाहीये, केमिकल आहेच नाही, अजून आलंच नाही साईडवर, कारण प्लांटच चालू नाही, केमिकल येईल कुठून. तर तुम्ही आता म्हापसा म्युन्सिपाल्टी तर्फे ॲज अ काउन्सिलर येऊन पाहणी बिन करतोय 100% Action घेताना तेंची. फाल्या इन्फॉर्म करता. आता चढूच लेट 12:30 जाल्लेले हा स्टाफूय नासतलो, पण फाल्यां सकाळी हेजेर येवन हे कितें जाला पळय तेजेर आमचे MI थ्रू COकूय सांगतलो, MI थ्रू हेजेर इन्व्हेस्टिगेशन करपाची. कित्याक ह्यो जो अजूनय पळय वास आसा हांगासर, तरी तेंच्यांनी उजो पालयलो तरी वास आसा अजून हांगासर. ते कितें आहा ते पळोवन घेवन ज्या तरेन तो आन्सर दिता हय ना, तो आन्सर सॅटिस्फाय आसा तुमकां दिसता? नॉट एट ऑल. कित्याक तेजे आन्सरूच आहा पळय तो इतको कळटा की ऑफिसर आहा तो नेग्लिजंट आहा हांगासर. नाही सर, ते मी Careless सांगते करता पळय प्लास्टिक तो. पाईप नाही, जसं म्हटलं प्लास्टिकाचो वास 2.5-3 ना. किलोमीटर मेरेन या ना म्हणजे वचूच शकना. हायवेनी कित्याक तो जाऊ शकतो. करसवाड्या ते पयलीं स्क्रॅप वाले बीन वायरी बीन जळयताले, तो तितकोच पुरतो वास बी उरतालो, वायरींचो बीन वास. पण हो हांगाच्यान वास 3 किलोमीटर पावलो. हो STP खंय कामार खाजनान आणि डांगे कॉलनी पर्यंत वास येता. हो आपण हे केमिकल नाही सर, तुम्ही बोलताय केमिकल ना, केमिकल अजून आहेच नाही साईडवर, आलंच नाही साहेब. मला फायर ब्रिगेडच्या ऑफिसरने सांगितलेलं कसलं तरी केमिकल जाळलेलं आहे. नाही केमिकल ते ते आता पेंटाचं उद्या- राहिलेलं ते जुने उद्या डबे काहीतरी बघूया ना, होते, आमचे officer आपलं येणार पेंट municipality असतं वाले. ना, ते. ते बघणार, मी इन्फॉर्म करणार सकाळी. तर त्यांना बघू दे काय केलंय ते तुम्ही. आणि तसं जर असलं, त्यांना जर वाटलं टीम फिट काय ते ऍक्शन तुमच्यावर घेणार ते. आता तू काहीच असा बोलतोय, काहीच झालं नाही, लोकांना इतका नाही. त्रास झाला. हो साहेब, हा, मी मग त्याच्याबद्दल असं काय कसं बोलत बोलतो नाहीये तू? मी त्याच्याबद्दल काय बोलत नाही. आम्ही पण इथे होतो. आलं ते हा? तुम्हाला सांगू हो, का, तिथं ते उन्हाचा कचरा बरोबर होता, होता. तिथे जो कचरा होता ना ते सांगितलं साहेब की कचरा मला होता सांगा, म्हणून. हा एवढा वास जो आला 3 किलोमीटर, हा कचऱ्याचा वास आहे? हो साहेब, ते प्लास्टिक आता अरे, प्लास्टिक तर नाही तो. ते प्लास्टिकचा कचरा वास वगैरे एवढा येतोय का? ते जमा केलेला तुम्ही पण पण एवढा आता वास बघा येतोय साहेब, प्लास्टिकचा? हे कचरा चॅप्टर जमा केला आहो. की नाही तुम्हीच बघा साहेब, तिथं काय मला सांगा, केलं, पण कचरा प्लास्टिकचा जमा वास केला एवढा होता. येतोय का? फायर ब्रिगेडने म्हणजे- सांगितलंय तो केमिकल. आणि ते जुने काहीतरी पेंटचे डब्बा वगैरे काहीतरी तिथे होते 2-4, ते पडले ते अजून असतील तुम्ही तिथे. सगळे वेगवेगळे हा, साहेब. कारण देताय. नाही ते आहेच, ते कचरा तुम्हाला आहे तो समोर प्लायवूड दिसत आहे. जाळले म्हणता, केमिकल नाही म्हणता, कचरा आहे म्हणता, प्लास्टिक आहे केमिकल म्हणता. तर नाहीच आहे साहेब, मी सांगतो केमिकल अजून आहेच वास नाही. कसला हा एवढा? असं ते पेंटाचा वगैरे ते डब्बा वगैरे जुना होते ना 2-3 म्हणजे त्यात पेंट नव्हते, पण ते डब्बा पण आता साईडला जे लागलेला पेंट असणार ते जुना, त्याच्यामुळे ते लागलं असतं. ऍक्च्युली आग लावायचीच नाही असा कायदा आहे. हा? आग लावत मग? नाही साहेब, पण ते मी अजून पण सांगितलं त्यांना, ते संध्याकाळी ते क्लिअर त्यांनी पाणी बकेट वगैरे पाणी टाकलं, पण पाणी वाऱ्याने पाणी आता परत पाणी झालं कोणी असतं. मारलं आता पुढच्या 12:30 लेबर वाजता. आग लावता इथे नाही, नाही. किती पाईप्स आणि किती वायर्स नाही आहेत. तिकडे आणि मी इथे तिकडे नाही लावत आहे मोठी मी. काहीतरी आग तिथे लागली काय असती तर नाही, आणि मोठी काही नव्हती casualty लागली झाली साहेब. असती तर. छोटंसं पाईप काहीतरी बघा ना होतं किती त्यांनी आहेत कचरा. तुमची, सगळीकडे पाईप आहेत प्लांट मध्ये. हा. आणि जर हे नाही, मोठं तिकडे काहीतरी नाही. झालं असतं तर हा तेवढं नाही ना साहेब, तेवढं पण केलं नाही, मी सांगितलं तेवढं पण पाणी लगेच भिजवलं त्यांनी लावलेलं म्हणजे ना. आग लावायला तुम्ही सांगितली. नाही नाही नाही, लेबरने केलं, मी नव्हतं सांगितलं बाबा तुम्ही लावलं, पण ते लगेच पाणी टाका बकेट. मी बघितलं ना, Supervisor ना मी बघितलं त्यांना, बघितलं तर लगेच पाणी टाका बकेटनी पाणी टाका एवढं पण बोललो. अरे ते भिजून टाका, ते कशाला लावलं, तर मी असं पण बोललो लेबरला साहेब.
तेव्हाच बोललो आणि संध्याकाळी अजूनपर्यंत आजच संध्याकाळी तरी 4:00 साडेचारच्या 12 दरम्यान. साडेबारा उलट राहतलो तुमचा पोस्ट काय आहे ते तुम्ही कोण आहे आम्ही साईडचं हे क्लिनिक वगैरे लेबरचं वगैरे हे नाही बघतो सुपरवायझर सुपरवायझर म्हणून असं ऍक्च्युली हे तुमची मिस्टेक आहे हा ते लेबर हा लोकांना इतका त्रास केला तुम्ही आणि तू काहीच नाही, कसा बोलतोस बघतो काहीच झालं नाही कसं नाही साहेब असं नाही ते आता नाव काय आहे तुमचं ते सांगितलं नाव साहेब. काय पवार साहेब पवार नाही पवार एकच नाव पवार हो, बाजीराव पवार साहेब बाजीराव पवार हो हांगासर म्हणटा हो सुपरवायझर तो आता कसो उलयता पळय अहो साहेब तुम्ही- तू बाजीराव कसो उलयताय तू कितें? मग सो आयज आमी पळयलो की सांजे सान मेरेन म्हापसा वाठारांत एक वेगळ्या तरेचो वास येता म्हणून म्हापसा फायर टिमी हांगासर पावल्या हो वास इतलो सगळे कडेन स्प्रेड असलो की अरावंड काही भाग जो आसा म्हापसा शेटेवाडो म्हणा दुलेर म्हणा पेडे जंक्शन म्हणा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला मेरेन सगळो वास येतालो कितें म्हणून ह्या वासाचे अपडेट जेन्ना म्हाका फर्स्ट कॉल आयलो 7:30 सुमार तेन्ना तो वास येतालो पळय एक म्हणजे जी धुलेरान आमच्या वाड्यार म्हाज्या वाड्यार म्हणजे शेटे वाड्यार जी वाळकेचे हे आसा शॉप आहा थंयच्यान फर्स्ट कॉल येयलो की थंयच्यान वास येता म्हणून मागीर आमी थंय इन्क्वायरी करपाक लागले खंयसून म्हणजे म्हाका तो WIDचो नालो आहा थंयच्यान काय कितें कॅमिकल बीन कितें भायर सरला आनी कितें सोडला कोणी म्हणून अशें आमी इन्क्वायरी करपाक लागले जाल्यार सोमतेच त्यो फ्लोर मिल आसा थंयसर सकयल सारके डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाच्या फाटल्या वाटेन ITIच्या फाटल्या वाटेन थंयच्यान कॉल येवपाक स्टार्ट जाले थंयच्यान जायना फुडें वयर मागीर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाच्या वयर जे राष्ट्रवादी टेंपल आहा थंयच्यान कॉल येयले म्हणजे अशे कॉल येवन पळयता जाल्यार सगळे जाण लोक पॅनीक जाले इतके कॉल म्हटल्यार हांवें मागीर फायर ब्रिगेडीक इन्फॉर्म केलो म्हणजे पयलीं पुलिसाक इन्फॉर्म केलें आनी फायर ब्रिगेड इन्फॉर्म केलो मागीर जो इन्फॉर्मेशन मेळटा जशी इन्फॉर्मेशन सगळे कडेन पास जाली म्हाका कळ्ळें की जो सोर्स आसा तो हांगासर जो STP प्लांट आहा कामरखाजनान त्या STP प्लांटान थोड्या लेबर्सांनी कितें तरी उजो घातलो आनी तेतून कितें कॅमिकलाचे डबे पेटले आनी तेज्या खातीर कितें हो कॅमिकलाचो वास सगळ्या म्हापशाभरान म्हणजे ऑलमोस्ट अर्दे म्हापशाभरान हो सगळो वास येयलो रायट फ्रॉम हांगा कामरखाजन टू शेटेवाडा आनी डांगे कॉलनी पर्यंत वास हो येवंक लागलो पूण लोक खरेंच पॅनीक जाले कित्याक हेतून दोळ्यांसून दुखां येवंक लागली आनी वास असो येवंक लागलो कितें भंय दिसूंक लागलो कितें सकाळ पर्यंत लोक जाम पडटा अशें दिसूंक लागलें म्हणून हांवें पर्सनली फोन केलो इमर्जन्सी सर्विसेक जर पळोवंक गेले जाल्यार म्हाज्या फाटल्यान पळयता तुमी फायर ब्रिगेडची गाडी आहा पूण खरेंच तेंच्यांनी काम बरें केलें मेन म्हणजे काम जो सोर्स आसा जो पॉयंट आहा ज्या जाग्या वयल्यान हे कॅमिकलाचो वास सुरू जालो तो सोर्स सोदून काडलो तेंच्यांनी हांव एप्रिशिएट करता तेंच्या कामाक कित्याक तो आनी तेंच्यांनी आतां उजोय पालयलो हांगासर आनी ऑलमोस्ट हो वास बंद जावपाचे हेजेर आसा कित्याक हांगाच्यान कामरखाजन सुरू जावन तो शेटेवाडा पर्यंत वास गेल्लो आहा करसवाडा पर्यंत वास गेल्लो आहा हांगासर आमकां रावपाक जायना पळय तुमी पासून नाक बंद करून आसात हांगासर पूण जे आसा पळय ते खरेंच वायट जाल्लेले आहा अशें जावंक जायना लोकांनी विजील जावंक जाय कित्याक अशें जेन्ना कॅमिकल्स नाल्यार खंय उजो घालता पयलीं म्हणजे गव्हर्मेंटान उजो घालपाचो बॅन केल्लो आहा हो उजो खंयसरूच कचऱ्याक घालपाचो नासता तेजी प्रॉपर विलेवाट करपाक मुन्सिपाल्टी आसा मुन्सिपाल्टीक हँडओवर करूं येता थंयसर मुन्सिपाल्टी सारको सेग्रिगेट करता आनी तेजी विलेवाट लायता पूण असो उजो पेटोवपाचो न्हू अशें पळय आतां तेंच्यांनी लेबर्सांनी उजो घातलो आनी थंयसर थंय कॅमिकल्साचे डबेय जळयले ते म्हणटात पेंटाचे डबे आमी घातले म्हणटात तेतून हें जालें पूण हो पळयता जाल्यार पेंटाचो असो वास येयना कित्याक पेंटाचो वास आमकां कळटा पेंटाच्या वासान इतको त्रास जायना आनी इतक्या पयस पर्यंत स्प्रेड जायना हो वास हे बेगीनूच स्टॉप केल्या बद्दल हांव तेंचे सारके मना पासून तेंचे धन्यवाद म्हणटा फायर ब्रिगेडीचे आनी तुमी आजचे रातची 12:30 जाल्लेली हा मिडिया हो विशय घेवन सगळ्या लोकां पर्यंत गेल्या तुमचे एक धन्यवाद म्हणटा कित्याक 12:30 रातच्या हांगासर हो विशय लोकां पर्यंत पावोंक जाय कित्याक तुमच्या माध्यमांतून आतां सगळ्या लोकां पर्यंत हो विशय पावतलो कितें हे आतां पॅनीक जावपाची गरज ना हे आतां हो वास हो स्टॉप जाल्लो आहा हांगासर अंडर कंट्रोलान येयलेलो अंडर कंट्रोलान येयलेलो आतां जे आतां हे वासाक लागून जी इफेक्टेड जाल्ले तशेंच शेटेवाड्यार म्हटलें की कांय जाणांचे दोळे जळोंक लागले कांय जाणांक घुंवळ कशी येवंक लागली कितें तेंची आतां सद्या अपडेट कशी आहा तशें सिरियसली कांय जावंक ना म्हणजे अशे दोळे बिळे जळपाक लागले दुखां येवंक लागले आनी वास हो घेवपाक जायना जालो पण तशें सिरियस म्हणजे कोणाक अशें एडमीट करपाचें कोणाक वॉमिटींग बी तशें सिच्युएशन जावंक ना हांगा पयलीं म्हणजे सगळ्यान पयलीं पावले ते म्हापसा पुलिसान पावोन हो सोर्स सोदून काडलो हांगासर जो उजो पेटलेलो तो मागीर तेंच्यांनी फायर ब्रिगेडीक इन्फॉर्म केलें तेंच्यांनी हांगासर आपयलें तेंची फूल टीम हांगासर येयली
आनी तो उजो पालयलो आनी हो वास आतां बंद जाल्लो आसा. म्हाका बरें दिसता म्हापसा पुलीस आमचे सदांच काम बरें करतात. PI आमचो पालयेकर येयल्ल्या पासून हांगासर काम सारकेंच बरें चल्लेलें आहा आनी सगळे जे एंटी सोशल एक्टिविटीज आहा त्यो खरेंच बंद जाल्लेले आहा हांगासून. मी पळयलं की आता सांजेच्या टायमार एक वास कसलो तरी कॅमिकलाचो अरावंड सरावंडींग म्हापसा काही भागान येवपाक लागलो. कितें अपडेट आसली, कसलो वास हो, कितें म्हणून? आमकां एक 23:10 आमकां कॉल येयले की केमिकलचो वास येता म्हणून. सो आमी इमिजिएटली टर्न आवट केले आनी आमी हांगा तारीर पावले. तारीर पावतकच आमी थंय गाडी स्टॉप करून पळयली तर आमकां वास येवंक लागलो. मागीर आमी पुलिसाक इन्फॉर्म केलें. तेन्ना पुलिसूय थंय पावले. तेंचे म्हणपाक लागले की हांगा जे सेवेज ट्रिटमेंट प्लांट आहा थंय उजो पेटलेलो आहा आनी थंयच्यानूच तो वास कसो येता. सो आमी इमिजिएटली आमी गाडी घेवन हांगा येयले. हांगा येवन पळयता जाल्यार तेंच्यांनी ते लेबरांनी थंय उजो कितें घातलेलो आनी तेंच्यांनी कसले तरी डबे घातलेले, पेंटाचे डबे वा कसले डबे ते खबर ना आमकां. सो आमी ते येवन पयले आनी पालयले ते उजो पयलीं पालयलो. ते पळयतकूच मागीर मातसो तो वास कमी जालो. कित्याक आनी तांकां आमी इन्फॉर्म केलें म्हणल्यार ते म्हणटा की आमी बेश्टे गार्बेज म्हणल्यार कसो कचरो हे करून थंय आमी उजो घातलेलो म्हणटा ते. कितें धोकादायक आसा हो आतां वास जो येतालो कॅमिकलाचो, कित्याक इतलो सरावंडींग सगळी कडेन स्प्रेड जाला म्हणून? मातसो वास तर येतालो पण सांगूंक शकना की धोकादायक म्हणल्यार अशें कितें वास तर येतालो. सो डेंजरस कसो आसलो तो. पूण कळला सर कितें घातलेलें भितर? ना ते म्हणटा बेश्टे पेंटाचे डबे म्हणटा ते. पण म्हाका दिसना ते कसले कॅमिकलचे कितें आसूंक शकता डबे बी हो पेंटाचे. थोडे पेंटाचे आसूंक शकता कित्याक तेंच्यान ते पेंटाचे हितून ते कॅमिकल यूज करता न्हू. सो ते पेंटाचे डबे आसूंक शकता. सध्या पालयले रावले? हय आमी आतां पालयले आनी सगळें हें जाल्लें. आतां वासूय हांगा येयना. सो कोण कोण ड्युटीचेर आसले सध्या? सो अशोक वळवयकर, गोविंद देसाय, तुकाराम आनी VP कोरगांवकर आनी शाहू आनी लिडींग फायर फायटर शाहीद खान. मेजर लागलो न्हू तो उजो? उजो तर मेजर नासलो पण वास की सेपरेटूच कसो कितें येताले वास.